प्रपंचाच्या गाड्या चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं। काळाचा एखादा घाव जरी कोसळला तरी जीवन उद्ध्वस्त होऊन जातं। पतीचं निधन त्यांच्यासाठी मोठा आघात ठरला होता। मोठा मुलगा अपंग, लहान मुलांचं शिक्षण आणि मुलींच्या शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी होतीच। एकूण सगळंच आव्हानात्मक, पण त्या खचल्या नाही। त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि हिमतीच्या जोरावर आव्हान स्वीकारलं आणि संकटाच्या छाताडावर पाय रोवून त्यांचा मुकाबला केला। या हिम्मतवान माऊलीचं नाव आहे कविता शंकर थोरात। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबूत गावी राहतात। आज हॉटेल व्यवसायातून उपसलेल्या कष्टानं त्यांच्या आयुष्याला आणि कुटुंबालाही जगण्याचा नवा सूर गवसला आहे। कुटुंबात अवघी 2 एकर शेती असल्यानं शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं। तेव्हा पती शंकरराव यांनी हॉटेलचा जोड व्यवसाय सुरू केला आणि प्रपंचाच्या गाड्याला जरासं पाठबळ मिळालं। त्यातून मिळेल त्या चटणी भाकरीत थोरात कुटुंब समाधानी होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं। एक दिवस अचानक पतीचं निधन झालं आणि संसाराच्या गाड्याचं चाक निखळून पडलं। एक चाकी गाडा ओढणं म्हणजे मोठ्या जिकरीचं आणि कष्टाचं काम, ते कविता ताईंनी लिलया पेललंय। मोठा मुलगा राजेंद्र अपंग असल्यानं त्याची जबाबदारी मोठी होती। दुसरा मुलगा सोमनाथ आणि 2 मुली यांचं शिक्षण, त्यातून मुलींची लग्न, हे सगळं आव्हानात्मक होतं। पण त्यांनी हिंमत खचू दिली नाही। मुलगा सोमनाथला मदतीला घेत पतीचा हॉटेल व्यवसाय पुन्हा जोमानं सुरू ठेवला। ग्राहकांचं समाधान हाच आमचा नफा, हे धोरण त्यांनी अवलंबलं। पितभाषी असलेल्या सोमनाथच्या कष्टाला शाळेतून शिक्षकांचा पाठिंबा मिळाला। त्यामुळे आई आणि मुलाचा आत्मविश्वास वाढत गेला। आईचा आधार म्हणत त्यानं वेळ प्रसंगी किटली कबशीही हाती घेतली। रुचकर मिसळ बनवण्यात कविता ताईंचा हातखंडा होता। त्यामुळे त्यांच्या मिसळ आणि भजीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळू लागले। सकाळी नाश्त्यासाठी त्यांच्या साईकृपा हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी पाहायला मिळते। खवय्यांच्या या गर्दीतच पांडुरंग मानून त्या प्रामाणिकपणे व्यवसाय करत राहिल्या। दिवस कुणाचेच बसून राहत नाहीत, कविता ताईंचेही राहिले नाहीत। आज त्यांच्या कष्टाचे दिवस सरले आहेत। व्यवसाय रुळावर आलाय। दरम्यानच्या काळात मनीषा आणि निवेदिता या दोन्ही मुलींची लग्न पार पडली आहेत। मुलगा सोमनाथचं देखील लग्न झालंय। नातवंडाचं गोकुळ आता कविता ताईंच्या अंगणात नांदू लागलंय। त्यांच्या कष्टाचे दिवस सरले आहेत, मात्र आजही त्यांची मेहनत आणि धडपड सुरू आहे। त्या म्हणतात की हॉटेलचा व्यवसाय अन्नपूर्णेसारखा आहे, त्यातूनच दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही देऊन जातं। कविता ताईंच्या संघर्षाचे तत्वज्ञान ऐकताना आपल्याही डोळ्यात नकळत पाणी आल्याशिवाय राहत नाही। अशा या माऊलीला आमचा सलाम।